कारण समजू शकता तुम्ही. यानंतर सुवर्णाताई रेडी. तळोदी 12 सुवर्णाताई स्ट्रेट फ्रॉम तळोदी 12. मी सुवर्णा वाराणसीला तळोदी 12. आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे, आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे, जशी अचानक या धरणीवर गरजत आली वळवाची सर, जशी अचानक या धरणीवर गरजत आली वळवाची सर, तसे तयारी गावे, तसे तयारी गावे, आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे, विचारल्या बिन हेतू कळावा, त्याचा माझा स्नेह जुळावा, विचारल्या बिन हेतू कळावा, त्याचा माझा स्नेह जुळावा, हाती हात धरावे, हाती हात धरावे, आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे, आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे. धन्यवाद. एक जुना ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता हा, आणि तेव्हा खरंच आज कोणीतरी यावं आणि ते लाजणं मुरडणं होतं असायचं, जे आता काय म्हणतात त्याला भूतकाळात गेलेलं आहे. लाजणं हा कॉन्सेप्टच आता राहिलेला नाही आहे अशा या जगात. जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपण इथे जमलेला आनंदासाठी. जाऊ दे ना, लाजत नाही तर त्यांचं जाऊ दे. ओके, संध्याताई. नमस्कार, मी संध्या प्रकाश निर्मलवार, सुजनची अखंड वारकरी. 2009 पासून जोडलेलं हे नातं आजता काय अखंड चालतंय, त्यासाठी ईश्वराचे मी मनापासून आभार मानते. ही जी वारी आहे ही अगदी पंढरपूरच्या वारीसारखी आहे. आषाढी कार्तिकी भक्तजन येतील असा जो सोहळा पंढरपूरला होतो, तसाच हा गप्पा गोष्टींचा सोहळा म्हणजे सुजनचा वार्षिकोत्सव असतो. वर्षाच्या शेवटचा हा आपला स्नेहसंमेलनाचा भाग असतो, आणि म्हणून ज्याच्यात जे जे आहे ते या ठिकाणी समर्पित करण्याचा हा विठ्ठल चरणाचाच भाव या सुजनने इथे ठेवलेला आहे. आणि म्हणून यासाठी मला सुजनचं सदैव कौतुक वाटतं. सुजननी खूप काही घेतलं, त्याहीपेक्षा सुजननी खूप काही दिलं. म्हणजे यासाठी मी अखंडपणे सुजनला शुभेच्छा देऊ इच्छिते. हे एक व्रत आहे सुजनचं, की ज्याला जे काही प्राप्त होत नाही ते त्याच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्याच्यातल्या कलाविष्कारांना रसिकांपर्यंत ओळख करून देणं, हा जो सुजनचा वसा आहे हा नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि म्हणून मला सुजनला शुभेच्छा देताना असं म्हणावं वाटतं, जोवर आणि जेथवर, जोवर आणि जेथवर निर्मितीचा अंकुर प्रसवेल, निर्मितीचा अंकुर प्रसवेल, तिथवर सृजन सहज पोहोचेल, तिथवर सृजन सहज पोहोचेल. आता जयश्रीने खूप छान सांगितला अनुभव. तिला त्याचा सगळ्याचा मध्येदार्थ असा होता की तिला भीती होती की मी अखंड अपंगत्वाकडे जाईल. पण मदनदादा आणि आशिष या दोघांच्या प्रेरणेनं ती अतिशय कठीण आणि
इथे अखंडपणे आली आणि तिला या ठिकाणी सृजनने एक मनोबल प्राप्त केलं आणि आज तुम्ही तिचं इतकं सुंदर मनोगत केलं. त्यासोबतच मी सांगू इच्छिते की ती एक सुंदर कवयित्री पण आहे. पुढच्या खेपेला ती नक्कीच एक छानशी कविता आपल्यासमोर सादर करेल. सृजननी द्यावं आपण घ्यावं, सृजननी द्यावं आपण घ्यावं आणि घेता घेता आपणच थकावं. एवढं सृजनचं मोठेपण आहे आणि म्हणून सृजन प्रत्येकांच्या मनात आणि प्रत्येकांच्या सुखदुःखात आहे. सुख असो की दुःखाची लाट, सुख असो की दुःखाची लाट, सोबत असो असे ती सृजनची साथ. म्हणजे हल्ली हात दाखवण्याची सवय, हल्ली नुसते हात दाखवण्याची सवय, पण सृजन देते मैत्रीची सय, मैत्रीची सय. असा हा सृजनचा इतिहास, ही सृजनची वाटचाल सृजनला आणि मला बरंच काही देऊन गेलेली आहे. या ठिकाणी मी विशेषत्वाने उल्लेख करते तो काटकर सरांचा. काटकर सर म्हणजे सृजनची सातत्याने उपस्थिती आणि कधीच सोडले नाही सृजनसाठी त्यांनी कशीही असू दे स्थिती. आणि म्हणून काटकर सरांसाठी आज विशेषत्वाने तुम्ही एकदा टाळ्या द्या. दुसरे स्वर्गीय तन्नीरवार काका. चालतं बोलतं इतिहास हे चंद्रपूरचा ते. अतिशय मला अभिमानाने सांगावं वाटतं की कितीही नैसर्गिक आपत्ती असो की त्यांची वैयक्तिक अडचणी असो, पण शेवटच्या खुर्चीवर सातत्याने विठ्ठलाने जसं कमरेवर हात ठेवावे आणि विटेवर उभं राहावं आपल्या भक्तांची वाट पाहण्यासाठी, तसा सृजनच्या प्रत्येक वारकऱ्याची ते आनंद आणि प्रेमाने झोळी भरण्यासाठी तिथे उपस्थित राहायचे. आज मला नितांत तन्नीरवार काकांची आठवण होती आहे. मदन भैया पुराणिक म्हणजे आमच्या मदतीचा खांदा. मदन भैया पुराणिक म्हणजे आमच्या मदतीचा खांदा. रसिकांपर्यंत फोटो पोहोचवणारा हा सृजनचा आमचा बंदा. आज नागपूरवरून इथे आलेले आहात. त्या स्नेहसंमेलनात त्यांची उपस्थिती नक्कीच आम्हाला प्रेरणा देणारी आहे. मला एक माझा आवडता एक शेर आहे मंडळी. सृजनला शुभेच्छा देण्यासाठी त्याचं कौतुक करणं हे फारच गरजेचं आहे. आईना ये बताता है की क्या है तू. माझा आवडता शेर आहे आणि मी खूप ठिकाणी हा वापरते. आईना ये बताता है कि क्या है तू, मगर आईना खामोश है इस पे कि क्या है तुझमें. आणि सृजन मात्र याला बगल देऊन आरसा होतो. हे महत्वाचं की तुमच्यात काय आहे ते प्रगट करण्याचं सामर्थ्य आणि संधी सृजन प्रत्येक रसिकाला देतो. आणि म्हणून आज सृजन सगळ्यांच्या मनामध्ये रुजलेला आहे. आणि हा नक्कीच सृजनाचा अंकुर भविष्यातही आपला वेळ गगनाला पोहोचवेल यात शंका नाही. मी पुनश्च एकदा सृजनला खूप खूप शुभेच्छा देते. सृजनच्या दातृत्वाला, सृजनच्या धीर गंभीर अशा स्वभावाला, सृजनच्या मदतीच्या हाताला आणि सृजननी ज्या कलासक्तांना हा व्यासपीठ मिळवून दिला आहे त्याच्या धैर्याला मी नमन करते. पडलं झडलं आणि बिघडत चाललं, पडलं झडलं आणि बिघडत चाललं, तरीही सृजनचं कधीच काही नाही बिघडलं. कुणी कितीही अडथळे आणले, कितीही अडचणी आणल्या, तरी सृजन कधीही थांबलं नाही. हे सृजनचं खरं कौतुक आहे आणि त्यासाठी अमाप टाळ्या आपण द्यायला पाहिजे. आज सृजनला मला खेदाने पण ही गोष्ट सांगावी वाटते की बरेचदा खो देण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे मी खूप जवळची आहे, जवळून त्याला बघते आहे, अनुभवते आहे. खूप खूप अशा अडचणी आणि खो देण्याच्या पद्धती झाल्या, पण सृजन डगमगला नाही. आणि म्हणून या विठ्ठलाला, या सगळ्या वारकऱ्यांकडनं आम्ही नतमस्तक होतो, नमन करतो. त्याच्या भविष्याच्या सगळ्या योजनांना मी पुनश्च एकदा खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. तुमच्या सगळ्यांचा सहवास हाच त्याच्या धीराचा भाग आहे हे पुन्हा एकदा नमूद करते. तो आगे चल मैं साथ देती हूँ, तो आगे चल मैं साथ देती हूँ, मैं क्या अरे दुनिया भी साथ आती है, मैं क्या दुनिया भी साथ आएगी,
तू भी रुक जाएगा, कभी तू भी थकेगा, मगर दुनिया तेरा साथ छोड़ने को कभी नहीं बोलेगी, कभी नहीं बोलेगी। जय सृजन, जय सृजन, जय सृजन।